अत्यंत महत्त्वाची अपडेट यानंतर पुण्यातून येते। पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात आता पाणी शिरलेलं आहे। खडकवासला धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालाय, त्यामुळे आता शनिवार पेठेतील या मंदिरात पाणी शिरलेलं आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत। खडकवासला धरणातून आता विसर्ग सोडलेला आहे। सचिन, काय नेमकी परिस्थिती आहे? गोदावरीच्या पुराचं पाणी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील जे प्रसिद्ध सांडव्यावरची देवीचं मंदिर, त्यामुळं मुळामुठा नदीच्या पात्र आपण हे पाहतोय, जे शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरातून आपल्याला सगळं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे शनिवार पेठेतील हे नदीच्या काठ असलेलं मंदिर जे आहे त्या मंदिरात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणची खरं तर व्यवस्थापन आणि हे सगळं पाहिलं तर आत्ता या ठिकाणच्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मंदिरातील ज्या वस्तू आहेत त्याही बाहेर काढण्याचा आदेश जो आहे तो खरं तर महापालिकेकडून देण्यात आलेला आहे। एकूणच या ठिकाणची व्यवस्था काय आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मंदिर व्यवस्थापक विशाल घरत आहेत। खरं तर आता पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येतोय, मंदिरात पाणी शिरलंय, काय परिस्थिती आहे सध्या या सगळ्या? सर, पालख्या आमच्याकडे 3 मंदिरात पालख्या उतरतात, पण आत्ता अर्धीच पालखी उतरलेली आहे। त्यांना हॉलमध्ये आम्ही व्यवस्था केली आहे मोठ्या उंच ठिकाणी, पण अजून आत्ता आमचं सगळं सामान आता हलवण्याची आमची हे चालू आहे, लगबग चालू आहे। आमचे जे विश्वस्त आहेत श्री धनोत्तम लोणकर सर, त्यांच्या येण्याप्रमाणे आम्ही आत्ता मंदिर बंद ठेवून सगळं आत्ता सामान हलवण्याची हे चालू आहे आमची। कधी पाणी शिरलंय मंदिरात? आज पहाटे 5 वाजता पाणी भरपूर आलं मंदिरामध्ये आणि आत्ता 2:30 वाजता सरांचा फोन आला, पाटबंधारे खात्यामधून फोन आला होता की 2:30 वाजता धरण पूर्ण भरणार आहे 100%। तेव्हा मी मोठ्या ह्याच्यावरती विसर्ग करण्यात येईल तिथले हे बघून। नक्कीच आपण पाहतोय की मंदिर आता बंद करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे पाण्याचा मोठा विसर्ग झाल्यामुळे मंदिराच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण पाणी पाहतोय। एकूणच पुढील काही दिवस खरं तर पावसाचे झाले तर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या परिसरात येत असतात आणि या मंदिरात खरं तर अतिशय ऐतिहासिक मोठं आणि खूप जुनं मंदिर आहे हे पुण्यातील ओंकारेश्वर शनिवार पेठेतलं, आणि त्याच परिसरामध्ये सध्या हे पाणी जे आहे ते संपूर्ण मंदिरात आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं आत्ताही प्रशासनाकडून यांना आदेश आल्यानंतर मंदिरातील सर्व नागरिक असतील किंवा या ठिकाणची व्यवस्था असतील ते हलवण्याचा आदेश दिलेला आहे। पावसाचा जोर अशा प्रकारे वाढल्यानंतर अजूनही पाणी धरणातून सोडल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या मंदिरात वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आत्ता या मंदिरातील सर्व व्यवस्था जी आहे ती बाहेर काढून मंदिर बंद करण्यात आलेलं आहे। सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। खरं तर ओंकारेश्वर मंदिर हे नदीच्या किनाऱ्यालाच आहे आणि त्यामुळे नदीचं पाणी आता तिथे आलेलं आहे। खडकवासलाचा प्रवाह वाढलेला आहे, त्यामुळे ओंकारेश्वर मंदिरात हे पावसाचं पाणी शिरलंय।